सो नमस्कार सर्वांना. आज मी हरिहरेश्वरला जातो आहे मुंबईवरून आणि पहाटे लवकर उठून फटाफट प्लॅन केलं आहे. आणि काल रात्री अचानकपणे प्लॅन झाला माझा हा जाण्याचा. आणि विचार करत होतो की सोलो कोण येईल सोबत, बाईक खूप सारं ग्रुपला घेऊन जाऊ, पण तसं नाही झालं. तर मी सोलो जातो आहे. सोलो जाण्याचं कारण असं आहे की आपल्याला कुठेही थांबवू शकतो, आपण कुठेही फिरू शकतो आणि कुठेही व्हिडिओ शूट करू शकतो. आणि हे असं थोडं कम्फर्टेबल असतं सगळं काही. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती पडेल की हरिहरेश्वरला जाताना काय म्हणजे कुठला रस्ता आपण पकडू शकतो, कसं जाऊ शकतो आणि माझ्यासोबत काय काय घडेल तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती असणार आहे. सो मजबूत गर्दी आहे. पुढून पेट्रोल पंपच्या इथे टाकायला पाहिजे होती. उलटे सुलटे टाकतात. या रांगवेने टाकून काय मतलब नाही आहे. सो पेट्रोल डालेंगे यहाँ पर. ऑलमोस्ट सर्व कारचाच हिशोब पाहिजे. फुल करून टाकू टाकी. तर बघूया आपल्या इथून किती किलोमीटर दाखवत आहे. फुल करायचं आहे. 500 हां 500 आहे. त्याच्या पुढे नाही, फक्त 500. फक्त काय काल 200 होतं. काल 200 टू व्हीलर, फोर व्हीलर 500 होतं. आता फोर व्हीलर 1000 आहे. नंतर येईल दुपारी. काढ काढ. सो आपल्या माणगावच्या पेट्रोल पंपमध्ये लिमिटेड पेट्रोल आहे. तर माझ्यासोबत असं काहीतरी घडेल ना मला वाटलं नव्हतं. मी मोबाईल म्हणजे पेट्रोल भरला आणि थोडं पुढे आलो आणि म्हटलं की आता इथं ड्रोन फ्लाय करूया आणि थोडंसं व्हिडिओ शूट करूया. तर ड्रोन फ्लाय केलं, त्यानंतर मोबाईलमध्ये थोडंसं व्हिडिओ शूट केले, फोटोज काढले गाडीसोबत. त्यानंतर गाडी स्टार्ट करत होतो, पण गाडी स्टार्ट व्हायला मागेच ना. म्हणजे काय झालं काय माहिती, अचानकमध्ये ओव्हरहीट झाली असेल बहुतेक. तरी पण मी ड्रोनचे शॉट्स घेतले माणगावचे आपल्या, ते तुम्हाला दाखवतो. मस्त माणगाव एकदम मस्त वाटतं. आणि इतकी गर्दी, माणगाव स्टेशन, रेल्वे स्टेशन, पटरी दिसते आपल्याला, माणगावचं बसस्टॉप दिसतो आहे. आणि तेवढंच ट्रॅफिकसुद्धा आहे माणगावमध्ये गावी जाताना, टुवर्ड्स कोकण त्या साईडला, खेडबीड साईडला जाताना आहेच. आणि श्रीवर्धनमधून मी आतमध्ये हरिहरेश्वरला. सो मी तर आलो आहे माणगावमध्ये आणि आपण इथून पेट्रोल भरला तर आपली गाडीच चालू नाही होत आहे. काय माहिती काय इश्यू झाला आहे. तर या दादाने इथले हे काहीतरी आहेत ते ट्राय करतो आहे चेंज करायचं. मे बी ते खराब झालं असेल. बाकी मी लाईट लावली आहे ना, मे बी त्याचा पण इश्यू असू शकतो. चिपक्या उडतात काय जास्त करंट भेटल्यावरती की? मी पूर्णपणे ना निराश झालो होतो. म्हणजे निघालो होतो चांगल्या कामासाठी हरिहरेश्वरला, पण हे सर्व होईल माझ्यासोबत मला वाटलं नव्हतं. आणि अचानक गाडी बंद पडली. अचानक म्हणजे काही प्रॉब्लेम नसताना. मी ऑलमोस्ट सर्व्हिस सेंटरमधूनच पूर्ण सर्व्हिस करतो आणि निघायच्या अगोदर 3 दिवसा अगोदर केली होती. आणि ह्यामध्ये एक असा फॉल्ट मला सापडला, म्हणजे त्याला सापडला की ह्यामुळे होऊ शकेल. कारण की ते एक पार्ट होतं गाडीमध्ये KTMचं, ते एकदम रिले बोलतात त्याला, ते एकदम जुनं झालं होतं, पूर्ण जंग लागलं होतं. तर आपण काय चेंज केलं ते पण मी दाखवतो. पण त्याच्या आधी त्यांनी एकदम डायरेक्ट स्टार्ट केली माझी बाईक, तेव्हा स्टार्ट झाली आणि मला जीवात जीव. दादानी चालू तर केली आहे, पण म्हणजे एकदा हल काय माहिती नाही काय सीन आहे, बघू. क्या हुआ?
हा रिले खराब झाला आहे असं दादा बोलतोय. आता बघूया. शाप त्याला जंग बसलाय. जुना आहे तो. मेरे को लगता नहीं दादा कभी इसको चेंज किया था। हाँ अरे 5 साल अब भी कर रहा है. ये अब भी प्रॉब्लम दिया इसने. समीर स्विच का ही इशू रहेगा। समीर दा स्विच का इशू है ना चलते रे। स्विच मिलेगा सो लफडा ह्याच्यात नाही आता ह्याच्यात दाखवते. तर आपला बहुतेक हा स्विच खराब झाला आहे त्यामुळे ते प्रॉपर असं करंट पकडत नाही. ओके रिलेमुळे ते स्टार्ट तर होते तर तो आपल्यासाठी फटाफट काम करतो आहे आणि बघूया तो गेला आहे घेऊन. कुठे भेटेल काय भेटेल आपल्याला पण माहिती नाही. सो आपण लास्ट टाईम आहे ना सर्व्हिस सेंटरला गेलेलो ना तेव्हा हा रिले त्यांनी टाकला होता टेम्पररी. समीर दा ठीक है उधर रेले उसमें मिला तर तवाच टाकला असतं तर आता टेन्शन नसतं. नाही टाकला त्यांनी जुनावाला टाकला. उसके पास मिला ही नहीं वो। हाँ नहीं था उसके पास. जल्दी किधर किया था कुठे काम केलं होतं. आपल्या गोरेगाव KTM मध्येच पार्टच नव्हता. हा शोरूममध्येच. हा 19चा मॉडेल सर्वात लास्ट. इसके बाद याच्यानंतरला ती दुसरीवाली आली. हां हीच बाप आहे आणि मला हीच आवडली. ती ऑप्शन होती माझ्याकडे. हो हां रेकॉर्ड होते बघ. गाडी स्टार्ट झाल्यानंतर मला जीवात जीव आला आणि मुलांचं म्हणजे गाडीवरती केवढं प्रेम असू शकतं ना ते हर टायमाला आपण जेव्हा गॅरेजमध्ये घेऊन जातो गाडी होत नसते आणि लगेच होते तेव्हा आपल्याला तो जीवात जीव येतो. तो खरा प्रेम असतो. म्हणजे आपण गाडी आणि म्हणजे अशा कार बोला बाईक बोला यावरती मुलं किंवा मुली ज्या बायकर्स आहेत ज्यांना राईड करायला आवडतं ते इतकं प्रेम करतात ना या गोष्टीला. आणि हे खरं आहे ही गोष्ट. आणि श्रीवर्धनला जाताना हरिहरेश्वरला जाताना मी श्रीवर्धन रोडनी गेलो. रोड एकदम मस्त आहे एकदम भारी आहे स्मूथ आहे मेन म्हणजे. आणि बऱ्यापैकी गाड्या पण नव्हत्या आणि दुपार झाली होती. मी तिथे माणगावला पोचलो होतो 10:30ला. त्यानंतरला 1 तास आपल्या गाडीने काम काढलं. त्यानंतरला मग ते काम कन्फर्म झाल्यानंतरला वायरिंग मी प्रॉपर सर्व करून घेतली त्यांच्याकडून परत. कारण की त्यांनी चेंज पण केलं होतं हँडलचं जे बार असतं हँडलच्या इथे सगळं काही. जो हरिहरेश्वरचा जो रोड आहे ना साई मोरबा म्हणजे जो रोड आहे तो इतका सुंदर आहे. म्हणजे बायकर्स लोकांसाठी ते सर्वात परफेक्ट असेलच. कारण की मी स्वतः तो अनुभव घेतला आहे इथे म्हणजे चालवताना गाडी. आणि आहे म्हणजे चांगला आहे. कॉन्क्रीटचा रोड आहे थोडा स्लो चालवायला लागेल पण रोडवरती जास्त पब्लिक नसतं जास्त हे नसतात म्हणजे खाली असतं रोड. मधी जे खेडेगाव येतात तेव्हा आपल्याला गाडी स्लोच चालवावी लागते कारण की तिथे लाल डब्बा आणि लालपरी ह्या सगळ्या असतात तिथे टमटम असतात. आणि मेन म्हणजे तिथे मुलं असतात लहान मुलं आणि फॅमिली असतात. अदरवाईज हायवे असेल ना चालवायला खूप मजा येईल. आणि वन डे रिटर्न पण तुम्ही करू शकता. दर्शन घेतलात मुंबईला परत जाऊ शकता. म्हणजे शॉर्ट राईडसाठी सुद्धा हा परफेक्ट स्पॉट आहे. सो फायनली 1 तास 45 मिनटं लागली मला आपल्या माणगाववरून हरिहरेश्वरला पोचायला. आणि मी म्हणजे इकॉनॉमी स्पीडला होतो 70-80 आणि त्यामध्ये सुद्धा एकदम मस्त रोड होते. मध्ये थोडे खराब रोड होते. त्यानंतरला ह्या कमानच्या पाशी पोचलो आणि इथून आतमध्येच मंदिर आहे. मंदिराच्या इथे बाईक चार्ज गाडीचे चार्ज असे वेगवेगळे पद्धतीचे चार्जेस आहेत.
मोठी जर तुम्ही बस घेऊन आलात त्याचे वेगळे चार्जेस आहेत. तर ते सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडेल, मी सांगेनच. आणि बाईकचे मी काहीतरी 30 रुपये भरले आणि मोठमोठ्या गाडींचे 120 180 असे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. तिथे बोर्ड लागलेला असतो मोठा, तर त्या बोर्डवरती सर्व काही लिहिलेलं आहे. आणि हे काका बोलतात पण की किती चार्ज आहेत किती नाही. आणि मेन म्हणजे आपली गाडी सेफ राहते आणि ते प्रॉपर कंपाऊंड आहे, त्यामध्ये आपली गाडी पार्क केली जाते आणि काही टेन्शन नाही. आणि मंदिर इथून चालत गेलात तर 10 ते 15 मिनटावरती, म्हणजे 10 मिनटावरती हार्डली मंदिर असेल. सो तेही तुम्ही बघू शकता. तर चला जाऊयात फटाफट. मी बाईक पार्क करतो, पेमेंट केला, बाईक पार्क केल्यानंतरला मी डायरेक्ट आता आतमध्ये जाईन. सो जाऊयात चला. सो फायनली हरिहरेश्वरला पोहोचलो. हे मंदिर आहे 2. या मंदिरातून एंट्री केल्यानंतरला ह्या पाठच्या मंदिरात जायचं आणि मस्तपैकी पिंड तुम्ही बघाल थोडी डिफरंट आहे. अगस्त्य मुनी ऋषी यांचं इथे स्थान आहे. आता इथून मी वरती चालतो आहे. भर उन्हामध्ये हा व्लॉग शूट होतो आहे आणि ते इथून किती किलोमीटरवरती आहे, ताण लागली आहे, पण एक प्रकारचा माझा उपवासच झाला आहे. सो आज ओके, अजून किती लांब आहे. सो आतले मी फोटोज व्हिडिओज जास्त काढले नाही, कारण की गर्दी पण भरपूर होती. आणि दुसरं म्हणजे जे लोकं आली होती, जे माणसं आली होती त्यांना म्हणजे ते लोक म्हणजे असं फोटोज नाही काढत होते, शांत बसले होते निवांत. आणि त्यामध्ये मी जाऊन फोटोज काढीन. आय नो की सगळे ब्लॉगर्स असे काढतात फोटोज व्हिडिओज, बट कधी कधी आपल्या पब्लिकला म्हणजे जी लोकं असतात त्यांना त्यांचा स्पेस पण इम्पॉर्टंट असतो. आणि ह्या कारणामुळे मी फोटोज व्हिडिओज नाही काढले. आणि तुम्हाला जर फोटोज व्हिडिओज बघायचे असतील माझे त्या म्हणजे त्या आपल्या मंदिराच्या आतले, तर माझी रील तुम्ही पाहू शकता. आता आपण जो मेन स्पॉट आहे तिथे गेलो आहे ते पहा. सो फायनली 2-3 दिवस कंटिन्युअसली मी विचार करत होतो की या ठिकाणी यायचं आहे, बट सोलो आलो मी. आणि सोलोमध्ये भरपूर मजा आहे. इथून जी लाट उडते त्याचा जो ब्युटिफुल व्ह्यू सुपर्ब आहे एकदम. या साईडला जाऊ नाही शकत कारण की आपण शूज घातले आहेत. आता या साईडला गेलो ना पूर्ण सी व्ह्यू पूर्ण स्ट्रेट दिसतो आपल्याला. सो असा पाणी पूर्ण आपल्या इथे असं येतो. आणि हे माझे 2 या साईडला फ्रेंड भेटलेत. हा लय घाबरू आहे, एकदम डरपूक. हा एकदम स्मार्ट आहे, एकदम स्मार्ट. तो बघतो गेला त्या साईडला. आणि हे लोक वाटतं इथेच राहतात, त्यांना खाय प्यायला काय भेटत असेल काय माहिती. पण माझ्या बॅगमध्ये तर काय नाही तर दिलं असतं ना रे. याची आईज बघा केवढे, याच्या जो डोळ्यांचा कलर आहे तो थोडासा असं ग्रेइस्ट टाईप आहे. सो आपण आलो इथे. बराच कचरा दिसला इथे आपल्याला, म्हणजे या साईडला कचरा आहे, या साईडला बॉटल आहेत, या साईडनं इतकं सुंदर व्ह्यू आहे. ते सोडून लोक इथे कचरा करतात. आणि हे तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं, बट ते आपण खरंच ठेवलं आहे, जपलं आहे काय माहिती नाही. तर वरती जाऊन जरासं होल्ड घेऊया. पाण्याची बॉटल नाही काय नाही तरी आपण डायरेक्टली व्लॉगिंग करतो आहे. हा स्पॉट नाही, हा पाण्याचा बॉटल ठेवायचा साठा आहे. लिटरली लोक इथे बसून व्हिडिओ बनवतात, पण याचं काय. सो अपकमिंग ब्लॉग ना एकदम खतरनाक असणार आहे, तुम्हाला माहितीच पडेल. कारण की आपण मिळणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये बिंदास मुलगीला. चला दाखवतो.